नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो होतो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे वनरक्षक पदाकरिता, त्याचं ठाणे या वन क्षेत्राच्या तालुक्याचे टाइमटेबल आलेलं आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे की त्यांची नावं शोधता येत नाही. त्यांना असं वाटतं की नाव त्यांचं ठाण्याच्या लिस्टमध्ये नाही, तर ते कसे शोधायचे आहे? सगळ्यात पहिलं जर तुम्हाला सांगायचं झालं तर ठाण्यासाठी सगळ्यात जास्त विद्यार्थी होते. ठाण्यासाठी जर तुम्ही बघाल तुम्हाला मी यादी दाखवतो याच्यानुसार. ज्या विद्यार्थ्यांना 54 आणि 54 पेक्षा जास्त मार्क आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय केलं, की यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात काय केलं, की ती विद्यार्थीची संख्या जर बघितली तर 80,207 एवढी विद्यार्थी संख्या आहे. 80,207 एवढी विद्यार्थी संख्या आहे. तर त्यामुळे काय केलं, की त्यांनी जे हे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ग्राउंड आणि जे फिजिकल टेस्ट आहे ती, तर ती काय केली, की 6 विभागात काय केली आहे, विभागली आहे. आता 6 विभाग कोणते-कोणते आहेत? सगळं पहिलं तर ठाणे आहे. ठाण्यामध्ये फक्त मुलींचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे त्या लिस्टमध्ये आता इथे लिस्ट पण आहेत त्या लिस्ट आहेत वेगवेगळ्या. तर त्यांनी काय केलं, की ठाण्यामध्ये फक्त मुलींचं आहे आणि बाकीचे 5 ठिकाणी म्हणजे शहापूर, डहाणू, त्याच्यानंतरनं जव्हार आणि अलिबाग आणि रोहा या ठिकाणी काय केलं, की मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार बाकीच्या मुलांचे. तर त्यामुळे काय करायचं, की लिस्ट शोधताना काय करायचं तुम्ही तुमच्या मार्कनुसार आता मुलींचं पाहिजे असेल तर ठाण्याच्या लिस्टमध्ये तुम्हाला नाव शोधायला लागेल. आता ही लिस्ट तुम्हाला दाखवतो. या लिस्टमध्ये काय केलं, की तुम्ही आता ही लिस्टमध्ये जर बघाल तुम्ही, तर फक्त मुलींची नाव आहेत त्याच्यामध्ये. ओके. आणि या मुलींच्यासाठी कुठे जायचं आहे त्यांनी ऑफिस ऑफ चीफ कन्झर्वेटिव्ह फॉरेस्ट ठाणे नियर मायक्रो टॉवर, 12 बंगला एरिया, कोपरी, ठाणे इथं जायचं आहे. त्यांनी मराठीमध्ये इथेही दिलेलं आहे. मराठीमध्ये इथं पत्ता दिलेला आहे. बघा. मुख्य वनरक्षक प्रादेशिक ठाणे मायक्रो टॉवर जवळ 12 बंगला एरिया कोपरी ठाणे इथे जायचं आहे. ओके यांनी. त्याच्यानंतर काय करायचं आता मुलींचे नाव असतील तर याच लिस्टमध्ये शोधायचे. आता याच्यात एक प्रॉब्लेम आहे की सगळ्यात शेवटी जी आहेत आता हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सॉरी 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे हे. बघा तुम्ही बघू शकता 27 जानेवारीपासून आहे हे. आणि जर बघा आता 27 आहे त्याच्यानंतर पुढची तारीख 27 असेल, 28 असेल, 29 आहे. 28ला नाही, 29ला आहे. संडे असल्यामुळे नाही आहे. त्याच्यानंतर 29ला आहे, 30ला असेल, 31, 1, 2, 3 असेल, 4ला परत सुट्टी. तर संडे सुट्टी सोडून बाकीचे सगळे दिवशी आहे. 29 बघाल तुम्ही. तर तुम्ही काय करायचे, की अशी तुमची लिस्ट शोधायची आहे पहिलं तर. त्याच्यानंतर बघा आता शहापूरला. आता बाकीचे काय केले, आता ठाण्यामध्ये जर बघाल तुम्ही, तर एक सीरियल नंबर ते 15,438 पर्यंत विद्यार्थ्यांचे ठाण्यामध्ये आहेत. फक्त मुली असणार आहे ठाण्यामध्ये. लक्षात घ्या की मुली या फक्त ठाण्यामध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी यादी आहे, त्याच्यामध्ये पुढचे विद्यार्थी. ओके, आता हे विद्यार्थी आता ते सीरियल नंबर त्याचे चेंज झालेले आहेत. पहिल्या लिस्टनुसार जायचं नाही. सीरियल नंबर चेंज झाले. कारण मुली त्यांनी एकत्रित केलेल्या आहेत. त्यामुळे ते सीरियल नंबर सगळ्यांचे चेंज होत आहेत. तर त्याच्यामुळे काय झालं की बघा 15,439 पासून म्हणजे जास्तीत जास्त मार्क असतील त्या विद्यार्थ्यांचे. तर त्या विद्यार्थ्यांची सेम टायमिंग सगळ्यांचं सारखंच आहे. 27 जानेवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंतच होणार आहे. तर इथं बाकीचे विद्यार्थी आता इथं मार्कानुसार जायच्या विद्यार्थ्यांनी. बघा ही यादी कुठपर्यंत जाते? टोटल विद्यार्थी बघा, ती रँक आहे 38,988 एवढे विद्यार्थी आहेत. आता काय होतं की या लास्टच्या पेजवरती ज्या विद्यार्थ्यांचे नावं आहेत, लक्षात घ्या की या विद्यार्थ्यांचं काय करतं की तुम्ही जर सर्च कराल तर भेटणार नाही. कारण हे फोटो आहे. हा फोटो आहे त्याच्यामुळे काय करतं की हे विद्यार्थ्यांची नावं त्यांना भेटणार नाही. त्या विद्यार्थ्यांची नाव प्रत्येक लिस्टमध्ये शेवटचे पेज आहेत ना, हे नावं त्यांना भेटणार नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं काळजी करायची गरज नाही. जर मार्क इथं बघायचं सगळ्यात शेवटी चेक करायचे 82 मार्क इथं तुमचं नाव असेल तर त्यांनी इथे जायचं आहे. त्याच्यानंतर पुढची आहे ती आहे डहाणूची यादी. डहाणूच्या यादीमध्ये जर बघा आता इथे परत तुम्ही काय करायचं की तुम्हाला हे करा तुमचं नाव काय करायचं की शोधायचं आहे इथे डहाणूमध्ये. सपोज एक विद्यार्थी होता. एखादा विद्यार्थी शोधून दाखवतो. एखाद्या विद्यार्थ्याने मला पाठवलं होतं की त्याचं नाव नाही विचारत होता, सांगत होता. हा विद्यार्थी होता. याचं नाव त्याचं भेटत नव्हतं त्याला, तर त्याने सांगितलं तर मी त्याला नाव शोधून दिलं होतं. ओके, तर त्यांचं 10 फेब्रुवारीला आहे. तर डहाणूमध्ये जर बघाल तुम्ही, आता सीरियल नंबर कुठपर्यंत जायचा आहे त्यांनी, तर याच्यानुसार जायचं 41,788 पर्यंत जायचं. ओके.
त्याच्यानंतर ना जव्हारमध्ये बाकीचे नंतरचे विद्यार्थी आहेत. तर बघा 74 मार्कापासून राहायचे. अ, हे सिरियल नंबर जे आहे ते आहे 41798 इथून पासून सुरुवात आहे ते 52,788 पर्यंत जायचं आहे. आणि त्याच्यानंतर अलिबागमध्ये आहे 52,789 ते तुम्ही बघाल तर ते आहेत 67,463 पर्यंत विद्यार्थी आहेत. आणि शेवटी रोह्यामध्ये आहेत कमी मार्क जे असतील 54 पेक्षा 60 ते 54 पर्यंत, तर ते विद्यार्थ्यांची यादी यादी आहे. तर या यादीपैकी काय करायचं, तुमच्या मार्गानुसार काय करायचं, की प्रत्येक लिस्टमध्ये तुम्ही आपापले नंबर चेक करायचे. फक्त ठाण्याचे सोडून, ठाण्याचे फक्त मुलींसाठी रिझर्व्ड आहे. ओके. आणि त्यांचे पत्ते दिले आहेत, की प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला लिस्टमध्ये नाव भेटला. सपोज अलिबागच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, तर कुठे जायचं? अलिबागच्या येथे जायचं आहे. अलिबागच्या पत्त्यावरती तुम्ही जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. त्या तारखेला तुम्हाला काय करायचं, की जायचं आहे. लक्षात घ्या. ओके. तर अशी नावं तुम्हाला शोधायची आहेत. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिस्ट काय करा, की बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.